महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे लागले, परंतु तिवसा मतदारसंघामध्ये यशोमती ठाकूरचं जिथं नाव काढलं जातं तिथं संपूर्ण गर्दी अशी दिसायला मिळतोय। परंतु आज कोल्हापूरमध्ये येऊन संपूर्ण मुस्लिम बांधव संपूर्ण त्यांच्यासोबत दिसत आहे। काय सांगाल? चांगला प्रतिसाद आहे, छान वाटतंय। लोक उत्साहानं आरती ओवाळतायत, वेलकम करतायत, सलाम दुआ होतीये, अच्छा आहे। एकाकडे थकल्यासारखं वाटतं तुम्हाला? हा, साहजिक आहे ना, कारण सकाळी 8:30-9 वाजल्यापासून निघतो आणि रात्री पोचायला 12 वाजतात, झोपायला 2 वाजतात, सकाळी 6 वाजता परत उठायला लागतं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला लागतं। जवळपास तिवसा मतदारसंघामध्ये विरोधकांच्या माध्यमातून संपूर्ण असे पदाधिकारी इथं आणले जातात आणि त्यांना त्याच्यानंतर तुम्हाला टिप्पणीचं प्रमाण करण्याचा प्रयत्न करतात। काय करणार त्याला आता? काल परवा पण नया अकोला आणि वलगाव मध्ये माझं बॅनर जाळलं। आता हे प्रकार करणारे सगळे विक्षिप्त लोक असतात। इलेक्शन आहे, इलेक्शन सारखं लढलं पाहिजे, भेदभाव न करता त्या ठिकाणी सुरू ठेवलं पाहिजे। आणि त्यांच्याकडे आता एकच हत्यार आहे, ते जातीवाद करतायत आणि तेवढंच एक त्यांच्यापाशी हत्यार मला दिसतंय। दुसरं तर काय, मी आता पोलिसांना पण वॉर्निंग दिलेली आहे, जर समजा काही घडलं तर त्याला प्रशासन आणि विरोधक जे सत्तेत आहे, जे आता लोक सत्तेत आहे ते लोक जबाबदार असतील। माझ्या अमरावतीला, माझ्या तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जर जातीवाद कराल तर तुम्हाला देव पण माफ करणार। तिवसा मतदारसंघामध्ये यशोमती ठाकूर सोबत आहेत मतदार वर्ग, त्यांना सुद्धा विचारण्यासारखा है, क्या बोलते? 50,000 वोटों का आंकड़ा पार करेंगी तय, जीत के आएंगी। ऐसा क्या प्रतिसाद मिल रहा है? वोट अभी देखो ना मजमा कितना है, तो सबका साथ सबका विकास। तय जोड़ने वाली है, तोड़ने वाली नहीं है, इसलिए तय के पीछे सब हिंदू, मुसलमान, बौद्ध, सिख, ईसाई सब है, हर समाज तय के साथ है। यशोमती ठाकूर यांच्या पाठीशी इथं पाहायला मिळत आहे आणि त्यांचा उत्साह आणि जोश पाहिल्यानंतर असं वाटतंय यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदारसंघामधील विजय निश्चित आहे। कॅमेरामन के साथ नासिर शाह, एबी न्यूज, दर्यापूर।